हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा, आपण आज मस्त ना मुलांच्या डब्यासाठी जरा वेगळा प्रकार, भेंडी वगैरे मोडलं खात नाहीत, तर आपण जरा वेगळ्या प्रकारे काय करणार आहोत। तर मस्त असं आपण अशा मी छोटे छोटे भेंडी मागवल्यात बघा, अशा प्रकारे आहेत आणि एकदम छान आहेत, कवळ्या भेंड्या आहेत। ह्याला अशाच प्रकारच्या भेंड्या लागतात, बाजारात तुम्हाला मिळतील अशा प्रकारच्या भेंड्या, छोट्या गिड्ड्या थोड्याशा, तर टेस्टी पण असतात। अशा प्रकारच्या भेंड्या घ्यायच्या आणि ह्याला असं उभ्याने असे इकडचं काढायचं, याचं स्वच्छ धुवून वगैरे त्याला पुसून घ्यायचं आणि असं काढून अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे मसाला भेंडीसाठी। आणि बघा, साहित्य लागणार आहे आपल्याला, चाट मसाला लागणार आहे, 1 चमचाभर धणेपूड लागणार आहे, हे मी तिखा लाल घेतले, आणि लिंबू लागणार आहे आपल्याला, आणि बेसन पीठ आणि तेल तळण्यासाठी। आणि मस्त ही डब्याला द्यायला एकदम भारी रेसिपी, आणि गडबडीत आपण सकाळच्या घाई गडबडीत ना आपल्याला तेवढा वेळ नसतो, त्यामुळे आपण झटपट होते ही रेसिपी, त्यामुळे तुम्ही आणि मुलांना आवडेल पण। तर दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते। आधी मी हे सगळं कट करून घेते अशा प्रकारे बघा, असे चाकून ना आपल्याला असे मधोमध ह्याला कट करून घ्यायचे। तर पहिला मी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, आता आपले हे भेंड्या असे चिरून झाल्यात एकदम छानपैकी। आता तुम्हाला वाटत असेल की किडक्या वगैरे भेंड्या असतात, तर काय करायचं, तर पहिला आपण 2-3 भेंड्या असं चिरून बघायचं, किडलेले वगैरे आहे तर ते बाजूला काढायच्या आणि व्यवस्थित बघूनच हे करायचं, त्याला छानपैकी असं चिरून घ्यायचं, 4 भाग करायचे असे। आणि मुलांच्या डब्यात तुम्ही आणि ऑफिससाठी पण दिला ना, एकदम टेस्टी रेसिपी होऊन जाते ही। तर बघा, आता आपण करूया, आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ पण लागणार आहे। आता बघा, बेसन पीठ घालूया आपण, थोडंसं घालायचं आहे। आपलं पूर्ण भेंडी छानपैकी असं थोडंसं हे व्हायला पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे। हां, आता लाल तिखट घालूया आपण, तिखा लाल, आणि तुम्ही ऑफिससाठी पण देऊ शकता, एकदम टेस्टी होते। तर आता बघा, तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला, 1 चमचाभर, जास्त घालायचं नाही आहे। आणि चाट मसाला घालूया आता, 1 चमचा। आता चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आहे। आता लास्टला आपण हे आता ॲड करूया, लिंबाचा रस काढलाय मी, हे ते घालायचं आहे, आणि थोडंसं वरून तेल घालायचं। तर थोडंसं तेल घालायचं आणि ह्याला छानपैकी असं हाताने आता मिक्स करून घेऊया। बघा, अशा प्रकारे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे त्यात। पूर्ण त्याला ते जे आपण सगळं मिश्रण घेतलेलं ना, सगळं मसाले वगैरे, ते सगळं भेंडीला आपल्याला लागलं पाहिजे। आणि तेल पण आपल्याला बाजूला थोडंसंच घ्यायचं आहे, डीप फ्राय करायचं आहे आपल्याला, थोडंसं तेल तापत ठेवायचं आहे। तुम्ही हे सकाळच्या गडबडीत एकदम मस्त ना, घाई गडबडीत फास्ट होते, ते करू शकता तुम्ही, टिफिनला वगैरे तुमच्या मिस्टरांच्या डब्याला वगैरे देऊ शकताय, आणि मुलांना पण डब्यात पण देऊ शकताय। अगदी सगळ्यांना आवडतो हा पदार्थ, आणि चपाती भाकरी बरोबर कशाबरोबर पण एकदम मस्त लागतो। मी काय करते, सकाळी शाळेला वेळ होते ना मुलांना, हे डब्यात असंच करून देते, आणि भेंडी खात नाहीत मुलं मेन, तर मग काय करायचं, तर असं करून काहीतरी वेगळं करून दिलं ना, मुलं सगळं संपवून आणतात डबा वगैरे। गरम मग आता छानपैकी आता मिक्स झालं आहे। आता आपण तेल पण छानपैकी तापलं आहे, असं पॅन वगैरे घ्यायचं, ना तर कढई घ्यायची, आणि आपण ह्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। छानपैकी याला कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, मस्त आपल्याला ना
आपण भजी कसं करतो ना तसं त्याला कुरकुरीत व्हायला पाहिजे. ते असं कुरकुरीत तळून घ्यायचं आपल्याला छानपैकी. याला गडबड करायची नाही आहे. छानपैकी तळून झालं की एकदम मस्त टेस्टी लागते. ही हॉटेलची रेसिपी आहे. मी त्यांना जाऊन विचारलेलं कसं करायचे ते, त्यामुळे त्यांनी थोडं सांगितलं थोडं नाही म्हणून मी माझ्या मनाने पण करतोय. पण टेस्टी होतं एकदम. बघा आता छानपैकी बघा हे लाल वगैरे दिसायला लागले का तुम्हाला. छानपैकी आता झाले आपली. आता सगळे अशा प्रकारे तळून घ्यायचे आपल्याला आणि मग दाखवते मी तुम्हाला. तर बघा आता आपली मस्त मसाला भेंडी कुरकुरीत तयार आहे. बघा किती मस्त झाल्या. बघा तुटा लागल्या आहे का. एकदम छान कुरकुरीत झाल्यात. मस्त तुम्ही मुलांच्या आवडीनुसार करून देऊ शकता डब्यात वगैरे आणि टिफिनला पण देऊ शकता. आणि बाहेर कुठं फिरायला नेणार असेल तर चपातीबरोबर खायला वगैरे आपण फिरायला जातो तेव्हा पण एकदम मस्त टेस्टी लागते. करून बघा नक्की, मस्त होते रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि मी तुम्हाला ही खाऊन दाखवते. बघा किती मस्त बघा कुरकुरीत झाल्या. बघा हाताने तुटते अशी. बघा मस्त झाल्या. चपातीबरोबर भाकरीबरोबर एकदम छान लागणार आहे. नक्की करून बघा. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. ओके, तर परत भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.